शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन। मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा, नाना पटोले यांनी विचारला थेट सवाल। निवडणुकीआधी भाजपची 100री, राज्यभरामध्ये भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। तेजसचा अपघात की घातपात, भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे प्रश्न उपस्थित। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये धुडगूस, मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यानं गोंधळ, अंगावर खुर्च्या फेकल्यानं पोलिसांचा हस्तक्षेप। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपचे सर्व 26 उमेदवार बिनविरोध, अर्ज मागे घेण्याचा काल होता शेवटचा दिवस। भाजप दबाव टाकून अर्ज माघारी करवते, नाना पटोलेंचा थेट सवाल। बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रडीचा डाव, राष्ट्रवादीच्या विजयालक्ष्मी हरणेंना पतीसह डांबून ठेवलं, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर सुटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी 29 जणांवर गुन्हा, आधार कार्ड आणि प्रमाणपत्रातील जन्मतारखांमध्ये फरक। अमरावतीमध्येही 942 बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा। कामगारांच्या हितासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, देशामध्ये 4 नवे कामगार कायदे लागू, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कामगारांना मोठा फायदा। अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव कारची दुचाकींना धडक, अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, भीषण अपघातामधलं सीसीटीव्ही फुटेज समोर। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। पुण्यातील टोळी युद्धावर पोलिसांच्या कारवाईला वेग, कुख्यात रिजवान उर्फ टिपू पठाणसह टोळीवर मकोका। देशामध्ये आकस्मिक मृत्यूच्या घटनेमध्ये महाराष्ट्र प्रथम, एनसीआरबीच्या अहवालामधून आली धक्कादायक माहिती समोर। ज्यांना या निवडणुकीमध्ये थांबावं लागलं त्यांना मी दुसरीकडे ऍडजस्ट करेन, अजित पवारांचं बारामतीकरांना संबोधन करताना आश्वासन। मनसे मवियाचा भाग नाही, आमचे निर्णय राज ठाकरे घेतात, पत्रकार परिषदेतून संदीप देशपांडेंनी केली स्पष्ट भूमिका। भाजप उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूमधून प्रचार, शोभा कोळी शाह यांनी वाटली उर्दूतून पत्रकार, ठाकरे गट आणि मनसेचा जोरदार हल्लाबोल। यशोमती ठाकूर लवकरच भाजपमध्ये येतील, रवी राणांचा दावा, तर मी काँग्रेसमध्येच राहणार, काळ्या दगडावरची रेग, यशोमती ठाकूरांचं चोख प्रत्युत्तर। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे उपस्थित। 2 दशकांनंतर नितीश कुमार यांनी गृह खातं सोडलं, भाजपच्या पारड्यामध्ये वजनदार खाते, बिहारच्या नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला समन्स, मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं पाठवलं समन्स।